बदलती जीवनशैली, वाढते वय, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांची संख्या वाढत असून योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि वेळेवर उपचार केल्यास सांधेदुखी व संधिवातावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असं प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ व ऑर्थोपेडिक्स अँड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर उमेश नागरे यांनी केले. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांचा सन्मान व व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी डॉक्टर नागरे संधिवाताची लक्षणे, काळजी आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर बोलत होते. डॉक्टर नांगरे यांच्यासह डॉक्टर शिरीष भातलवंडे, डॉक्टर श्रीरंग पटवर्धन, डॉक्टर अमल सहस्त्रबुद्धे, डॉक्टर सायली तुळपुळे, डॉक्टर सचिन काळे, डॉक्टर गायत्री पथक, डॉक्टर वैशाली जैन, डॉक्टर अक्षय होनमोड, डॉक्टर मनीषा रिसबूड, आशुतोष शिनोलीकर, अनिरुद्ध येवले यांचा सन्मान करण्यात आला. नवचैतन्य हास्ययोग परिवारातील सदस्यांसाठी विशेष हेल्थ कार्ड व आरोग्य योजनांचाही शुभारंभ करण्यात आला. कोथरूड येथील श्री सरस्वती कराड हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे व सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव जयंत दशपुत्रे यांच्यासह डॉक्टर, हास्ययोग परिवाराचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर उमेश नागरे यांनी वाढत्या वयानुसार होणारा सांधेवात आणि रोगप्रतिकारक शक्तीतील बदलांमुळे होणारा आमवात यांची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे असल्याचे सांगितले. मकरंद टिल्लू म्हणाले की समाजामध्ये आरोग्यासाठी डॉक्टरांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्याबद्दल नकारात्मक मानसिकता ठेवू नये. आपल्या आरोग्यासाठी अविरतपणे कष्ट घेणाऱ्या डॉक्टरांप्रती समाजाने सकारात्मक राहावे. समाजाची ही सकारात्मक मानसिकता वाढवण्यासाठी व सुदृढ आरोग्यदायी समाजासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवार डॉक्टरांचा सन्मानाचा उपक्रम राबवित आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी गेली 3 दशके कार्यरत असलेली चळवळ आहे. आज 250हून अधिक शाखांमधून 25,000 पेक्षा अधिक लोक हास्य चळवळीत जोडले आहेत. येत्या काळात 1 लाख लोकांपर्यंत हास्य चळवळ घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याचे विठ्ठल काटे यांनी सांगितले. कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, वजन का कंट्रोल केलं पाहिजे, आपण जास्तीत जास्त चाललं पाहिजे, उठताना बसताना कुठली काळजी घेतली पाहिजे यावर त्यांना मार्गदर्शन केलं आणि व्यायाम कुठले केले पाहिजे ज्यानुसार त्यांना पुढचे ते आजार होणार नाही किंवा जर आजार सुरू झाला असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांना तो आजार पुढे त्याचे वाढणार नाही याची त्यांना काळजी घेता येईल. त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले आणि त्या अनुषंगाने त्यांना काही प्रश्न त्यांनी विचारले. त्यांच्या उत्तरं त्यांचं द्यायचा मी प्रयत्न केला आणि त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करून कदाचित त्यांचे जे पुढचं जे आयुष्य आहे ते सुखकर करण्यामध्ये त्यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. संधिवात जेव्हा सुरू होतं तेव्हा 2 प्रकार आहेत. एक तर वयानुसार येणारा सांधेवात आणि दुसरा संधिवात म्हणजे आमवात. आमवात हे आपल्याला जेनेटिकली आपल्या याच्यामध्ये काही अँटीबॉडी असतात त्यात त्रास होतो आणि सांधेवात आपल्याला वयानुसार होतो. त्याची लक्षणं म्हणजे आपल्याला चालता येत नाही, रात्री झोपेमध्ये कूस बदलताना दुखायला लागतं आणि चालण्याचं जे डिस्टन्स असतं म्हणजे अंतर जे असतं ते कमी होत जातं आणि त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत उठणं, बसणं, समाजामध्ये सहभाग, चालणं या सगळ्या ॲक्टिव्हिटीला त्यांना त्रास सुरू होतो. त्यासाठी आपण 2 गोष्टी केल्या पाहिजे की आपला आहार, सध्या आहार हा खूप महत्त्वाचा आहे. आपण काय खातो आणि किती खातो, वयानुसार आपली भूक ही कमी होत जाते, आपलं गरज जी असते ती कमी असते. आणि दुसरी गोष्ट जे जंक फूड आहे ते या एजला किंवा यात आपण नाही खाल्लं पाहिजे. नंतर बेकरी प्रॉडक्ट जे आहेत ज्यानं तुमचं शुगर वाढते ते आपण कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे, कारण ब्लड प्रेशर आणि शुगर हे आजार आपल्याला त्याच्याबरोबर येतात. ती जर आपण काळजी घेतली आणि जर आपलं वजन वाढलं नाही तर आपल्याला हा त्रास कमी करण्यासाठी फायदा होतो. आधुनिक उपचार म्हणजे पहिली गोष्ट इज अ प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ते फार महत्त्वाचं आहे. आपण जर आधी काळजी घेतली तर आपल्याला आजार बळावणार नाही, पण आता आजार बळावला असेल तर आपल्याला त्यासाठी काय उपचार केले पाहिजे त्यासाठी आपण आधी गोळ्या देतो. गोळ्यांनी तो आजार आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. जर ग्रेड 1 ग्रेड 2 आर्थरायटिस असेल तर आपल्याला तो गोळ्यांनी कंट्रोल करता येतो, व्यायाम करून थांबवता येतो किंवा त्याचं प्रोग्रेशन थांबवता येतं. पण ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 जर आर्थरायटिस असेल ज्याच्यामध्ये सांध्याला वाकडेपणा आलेला असतो, त्यांना उठता बसता येत नाही, चालता येत नाही आणि रात्री त्यांना प्रचंड पेन होतं जेव्हा ते कूस बदलतात. पण त्या पेशंटला आपण त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला देतो. त्यामध्ये आता जसं आम्ही कन्व्हेन्शनल सर्जरी करत होतो, नवीन प्रकारचे इम्प्लांट आलेले ज्याच्यामध्ये ते 20 ते 25 वर्ष टिकतात. नवीन सर्जरीच्या पद्धती आलेल्या आहेत, जसं रोबोटिक सर्जरी आहे. पण रोबोटिक सर्जरी प्रत्येक पेशंटला योग्य आहे का तसं नाही आहे. जसं ज्या पेशंटला अगदी खूप डिफॉर्मिटी असते, ज्या पेशंटला काही बाकीचे हाडांचे आजार असतात, जिथे हाडांचे डिफॉर्मिटी असतात, त्या पेशंटमध्ये रोबोटिक सर्जरी आपल्याला 100% हेल्प करते प्रिसिजन आणण्यासाठी.
पण कन्व्हेन्शनल सर्जरीसुद्धा पेशंटला जी आपण वर्षानुवर्ष करत होतो त्याचासुद्धा फायदा होतो आणि नवीन प्रकारच्या इम्प्लांटमुळे जवळजवळ 20 ते 25 वर्ष पेशंटला याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट त्यांचा सामाजिक सहभाग वाढतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ हे फार महत्त्वाचं आहे की आपण किती जगलो याच्यापेक्षा आपण कसं जगलो हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्या पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला देतो आणि पेशंटला त्यानंतर त्याचा फायदा होतो. आम्ही काही व्यायाम सांगतो आणि त्यानंतर त्यांना पूर्ण त्यांची कामं उठणं बसणं सगळं करता येतं.